यानंतर बातमीपत्रामध्ये अजून एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे एकनाथ खडसेंनी विधानसभेत भाजप सरकारवर सडकून टीका केलेली आहे। सरकारवरती आगपाखड केलेली आहे। खडसेंनी निवडणुकीतल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडल्याचं त्यांनी म्हटलंय। 24 तास वीज पुरवठ्याचं आश्वासन अजूनही पूर्ण झालेलं नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। बावनकुळे फक्त विदर्भाचे मंत्री आहेत का असंही त्यांनी म्हटलंय। विरोधकांची भूमिका खडसेंनी यावेळी पार पाडल्याचं समजतंय। विधानसभेत भाजप सरकारवरती एकनाथ खडसे यांनी चांगलीच आगपाखड केलेली आहे। निवडणुकीतल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडलाय का, अजूनही वीज पुरवठ्याचं आश्वासन पूर्ण झालं नाहीये असंही त्यावेळी खडसे म्हणाले। आणि आपण एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, विधानसभेत भाजप सरकारवरती एकनाथ खडसेंनी सडकून टीका केलेली आहे, काय सविस्तर सांगाल? मधुरा, यापूर्वी सुद्धा एकनाथ खडसेंनी सरकार विरोधात टीका केली होती आणि सरकारला एक प्रकारे घरचा आहेर दिला होता। आज अर्थसंकल्पावरील विभागीय चर्चा जेव्हा सुरू होती तेव्हा ऊर्जा विभागावर बोलताना पुन्हा एकदा एकनाथ खडसेंनी सरकारला टार्गेट केलेलं आहे आणि सरकारमध्ये असतानाही अगदी विकारी म्हणता येईल अशा पद्धतीची टीका त्यांनी सरकारवर केलेली आहे। एकतर निवडणुकीमध्ये 24 तास वीज देण्याचं आश्वासन जे आहे ते राज्य सरकारने दिलं होतं, भाजपने दिलं होतं, परंतु सत्तेत आल्यानंतर आपला शब्द सरकारने पाळलेला नाही याची आठवण एक प्रकारे खडसे यांनी आपल्या या भाषणामध्ये विधानसभेत भाषणात सरकारला करून दिली। त्याचबरोबर ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत यांच्यावरती त्यांनी या भाषणामध्ये टीका केली आणि बावनकुळे तुम्ही फक्त विदर्भाचे मंत्री आहात का असा सवाल त्यांनी थेट बावनकुळेंना विचारला। कारण विदर्भात 24 तास वीज दिली जाते, 24 कनेक्शन विजेचे कनेक्शन शेतकऱ्यांना दिले जात आहेत, परंतु जे खडसे ज्या जिल्ह्यातले आहेत त्या जळगाव जिल्ह्यामध्ये 14,000 शेतकऱ्यांनी पैसे भरले वीज कनेक्शनसाठी, परंतु त्यांना अद्यापही वीज कनेक्शन मिळालेलं नाहीये। ही वस्तुस्थिती आहे जी खडसेंनी या ठिकाणी मांडली। त्याचबरोबर शेतकऱ्यांना पाणी शेताला देण्यासाठी रात्री शेतावर जावं लागतं, तुमचे अधिकारी रात्री शेतावर जातील का अशा पद्धतीचा सवालही खडसेंनी विचारला। ऊर्जा व्यतिरिक्त त्यांनी औद्योगिक विकासासंदर्भातही काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आणि राज्यात किती औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक झाली, त्याचबरोबर मुंबई पुणे नाशिक कॉरिडॉर वगळता राज्यातील उद्योगांची स्थिती काय आहे आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये एकतरी नवा कारखाना आला का अशा पद्धतीचे प्रश्न आहेत त्यांनी उपस्थित केले आणि आपल्या सरकारलाच प्रश्नांच्या घेऱ्यात या ठिकाणी खडसेंनी अडकवल्याचं लक्षात येतं आणि खडसे आज आक्रमकपणे सरकारवर टीका करताना आपल्याला विधानसभेत पाहायला मिळाले। मधुरा, प्रामुख्याने विरोधक एका ठिकाणी सरकारला अडचणीत आणत असताना कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांच्या विजेच्या कनेक्शनवरून सुद्धा खडसेंनी इकडे या ठिकाणी सरकारला अडचणीत आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि शेतकऱ्यांचं वीज कनेक्शन सोडू नये अशी मागणी त्यांनी विधानसभेत केली। बिलकुल दीपक, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एकूणच आपण बघतोय की एकनाथ खडसे यांनी सरकारवरती जोरदार टीका केलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।